आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। हिंदायन फाउंडेशन की ओर से दिल्ली ठाणे मुंबई पुणे साइकिल अभियान का आयोजन किया गया है और इस अभियान में हजारों साइकिल प्रेमी हिस्सा लेंगे। इस वर्ष इस अभियान का विषय कैंसर जागरूकता है और यह अभियान न केवल कैंसर की बीमारी के बारे में जागरूकता पैदा करेगा बल्कि कैंसर पीड़ितों के लिए बाल दान का भी आह्वान करेगा। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। माझं नाव नक्षत्रा मनोज सानप आहे। सो मी कॅन्सर पेशंट्सला जे आपण हेअर डोनेशन देतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते राईट नाव, बिकॉज आय एम एक्सपिरियन्स्ड वन। सो मला एवढंच म्हणायचं की मी फर्स्ट टाइम माझं जेव्हा हेअर डोनेशन केलं होतं तेव्हा आय वॉज नॉट रेडी, बट आता मी जेव्हा फर्स्ट टाइम दिले होते तेव्हा मी खूप खुश होते की वाव मी काहीतरी डोनेशन केले, बिकॉज आय डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन सगळेजण करतात, ब्लड डोनेशन वगैरे, बट हेअर डोनेशन बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना। आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं त्याच्यानंतर मी अजून एकदा केलं 2 वर्षांनंतर 2022 मध्ये, अँड तेव्हा पण खूप छान वाटलं होतं की ओके मी कोणाच्या तरी स्माइलचं रिझन बनतीये। सो ह्याच्याबद्दल अजून थोडे इन्फॉर्मेशन द्यायचे झाले तर हे सांगू शकते की आपल्याला 12 इंच हेअर द्यावे लागतात। आता मोस्टली मुलींसाठी तर ऑब्व्हियसली हेअर एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या ब्युटीचा। सो मुलींचं म्हणजे हे हेअर डोनेशन मोस्टली मुली करू शकतात, बट इफ वॉन्टेड तर मुलं पण करू शकतात, ठीक आहे। सो बट त्यासाठी 12 इंच मस्ट असतात। अँड बस ॲट द एंड आय वुड लाईक टू से की एकदम पेनलेस डोनेशन आहे। सो आपल्या लाईफमध्ये एकदा ना एकदा गर्ल्स स्पेशली प्लीज ट्राय दिस की एकदा तरी आपले 12 इंच हेअर वाढवा अँड डोनेट करा। थँक्यू। नमस्कार, मी विष्णुदास चापके। पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवरनं सर्कल केलं। भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने। ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते, दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्र ठाणे टू मुंबई, मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते। ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडिशन असते। तर दरवर्षी लाईक मेसेज असतो काहीतरी। तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा, आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात, आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं, आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात। तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी। हे दान केलेले केसाची वीग बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल। मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राईस फार एक्सपेन्सिव्ह असतं, 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे। आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत, अशासाठी हे वीग घेणं शक्य नाही। म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीग बनवली जाईल आणि ती वीग कॅन्सर पेशंटला दिली जाईल। ओके।